नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय डॉक्टर राज जाधव यांची ऐतिहासिक कादंबरी बहिर्जी नाईक आणि आज ह्या कादंबरीचा भाग 4. त्या रात्री असाच अर्धी रात्र उलटून जाईपर्यंत मी नित्याचा सराव केला. सगळी शस्त्र झाडाच्या सर्वात उंच असलेल्या खोबणीत ठेवली. भाल्याच्या मारानं तुटून पडलेली लाकडं गोळा केली. पट्ट्यानं फोडलेली फळं विखरून टाकली. उद्या तीच फळं खाऊन हे जंगली जीव जगणार होते. लाकडाची छोटीशी मोळी बगलेत मारून आणि दुसऱ्या हातात बाचा तो खास भाला पकडून मी घराकडे निघालो. पक्ष्यांना आवाज देऊन उठवावं असं वाटत होतं, पण सगळेच काही खंडोजी नसतात. त्यांना झोप लागते. आपण आपलं घराकडे गुमान चाला असा विचार करून मी घराकडे निघालो. स्वतःशी काहीतरी पुटपुटत घराकडे जात असताना अचानक दुरून कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला. आवाज माणसाचा होता. आवाजाच्या पट्टीवरनं तो एखाद्या म्हाताऱ्या माणसाचा असावा. त्याच्या आवाजातला कंप निर्देश करत होता. तो घाबरून ओरडत होता किंवा विव्हळत होता. म्हातारा कुठल्या तरी संकटात होता. बगलेतली मोळी मी खाली सोडली आणि तडक आवाजाच्या दिशेनं धावत सुटलो. अंधारामुळे स्पष्ट दिसत नसलं तरी आवाजाच्या दिशेनं धावताना आवाज मोठा होताना कानाला जाणवत होता. मी माझी गती वाढवली आणि ते अंतर कमी केलं. आवाजाच्या अगदी जवळ आल्यावर मला जे दिसलं ते बघून माझ्या हातातला भाला आपोआप उंचावला गेला. फकीरासारख्या दिसणाऱ्या एका म्हाताऱ्यावर जंगली लांडग्यानं हमला केला होता. आपले सुळे त्यांनी म्हाताऱ्याच्या शिडशिडीत मांडीत रुतवले होते आणि तो म्हाताऱ्याला ओढत होता. क्षणात माझ्यासमोर लांडग्यानं हमला केला तेव्हा जीवाच्या आकांतानं आणि घाबरून ओरडणारी माझी आजीच उभी राहिली. तसंच काहीसं ते दृश्य होतं. पण आता खंडोजी वेगळा होता. आता हा खंडोजी लांडग्याला धडा शिकवू शकेल इतका बलवान झाला होता आणि यावेळी त्याच्या हातात बारीक काठी नव्हती तर माझ्याच बाचा खास भाला होता. म्हातारा जीवाच्या आकांतानं ओरडत होता, या अल्ला बचाव बचाव, मधूनच वाचवा वाचवा असं म्हणत तो त्या लांडग्याच्या पकडीतून आपली सुटका करून घेण्यासाठी त्याच्या डोक्यावर हातातली पिशवी मारण्याचा प्रयत्न करत होता. ते सगळं दृश्य बघून माझ्या हातातनं वर उठलेला भाला सरावाप्रमाणे कधी सुटला ते मलाही कळलं नाही. भाला सपकन लांडग्याच्या डोक्यात घुसला. त्याची फेक सरावाअंती इतकी जबरदस्त होती की त्यामुळे तो लांडगा तोंडात पकडलेल्या म्हाताऱ्याच्या मांडीच्या लसक्यासकट 3-4 हात मागे जाऊन पडला. काही क्षण बिभत्स गुरगुर आणि जीवतोड धडपड करून तो लांडगा निपशित पडला. मांडीचा लचका तुटल्यामुळे म्हातारा अजून जोरात ओरडत होता. त्याला कळ सहन होईनाशी झाली. ती कळ मी अनुभवू शकत होतो. त्याला किती वेदना होत असतील हे माझ्या लक्षात आलं. मी पटकन माझा कमरेला बांधलेला फाटका शेला सोडला आणि म्हाताऱ्याच्या जखमेवर बांधायला लागलो. अरे मत, तो शेला नको बांधू. म्हातारा माझ्यावरच ओरडला. म्हातारा मोठा खवीस आहे असं मला वाटलं. मी त्याचा जीव वाचवलाय तरी तो माझ्यावर ओरडत होता. पण दुसऱ्या क्षणी म्हाताऱ्याचा सूर निवळला. माफ कर ना बेटा, तुझा हा शेला मळकट आहे. मळकट शेला जखमेवर बांधलास तर जखम सडून जाईल. उद्या संसर्ग वाढला तर पाय कापावा लागेल. कदाचित मला जीव गमवावा लागेल. एक काम करो, वो थैला मुझे दे दो. म्हाताऱ्यानं कणत कणत एका मोठ्या पिशवीकडे बोट दाखवलं. म्हातारा माझ्या अंगावर का ओरडला होता ते माझ्या लक्षात आलं. मी लगेच थोड्या अंतरावर पडलेली त्याची थैली त्याच्या जवळ नेऊन ठेवली. म्हातारा कसाबसा ती पिशवी उघडत होता. थैलीतून तो एक झाडपाला बाहेर काढत होता. म्हातारा फकीर कमी आणि वैदू जास्त वाटत होता. पिशवीच्या बुडाशी असलेली कसली तरी 4 मोठी मोठी पानं त्यांनी बाहेर काढली, तोंडात टाकली. ती कचाकचा चावून त्याचा लगदा केला आणि आपल्या जखमेवर भरायला लागला. लचका निघाल्यामुळे तिथे बराच मोठा खड्डा पडला होता.
त्यात पाल्याचा लगदा भरताना म्हातारा अजून मोठ्यानं ओरडायला लागला, या अल्ला हो अल्ला. म्हातारा ओरडत होता तरी एक एक पान चावून चावून त्याचा लगदा करून त्या जखमेत भरत होता. मला त्याला मदत करायची होती, पण कशी करायची ते मला कळत नव्हतं. त्यामुळे तो काय करतोय हे बघणं योग्य आहे असं समजून मी तो काय करतोय हे बघत राहिलो. शेवटी संपूर्ण जखमेचा खड्डा त्यांनी त्या पाल्याचा लेप लावून भरून काढला आणि मला म्हणाला, अभी ये पट्टी इसके ऊपर बांधो. शेवटी म्हाताऱ्यानं मला काहीतरी काम सांगितलं याचा मला आनंद झाला. मी त्याच्या हातातून तो देत असलेली कापडी पट्टी घेतली आणि त्याच्या जखमेवर करकचून बांधायला लागलो. अरे भाई, इतना कसके क्यों बांध रहे हो, सूजन बढ़ जाएगी. हलके हलके बांध बेटा, हलके. फक्त लावलेला लेप निघाला नाही पाहिजे. म्हातारा मी चुकत होतो म्हणून ओरडत होता. मध्येच मी त्याचा जीव वाचवला हे त्याला आठवत असावं म्हणून तो आपला सूर मऊ करत होता. त्याच्या एकूणच वर्तणुकीवरनं आणि बोलण्यावरनं म्हातारा मोठा हुशार वैदू असावा असं माझं प्राथमिक मत झालं होतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी पट्टी त्याच्या जखमेवर बांधायला लागलो. तुम्ही वैदू दिसताय. मी पट्टी बांधत बांधत त्याला विचारलं. हाँ बेटा, वैदू हूँ. अक्सर लोगों की जान बचाता हूँ. आज तूने मेरी जान बचाई. मी हसलो. शेवटी म्हाताऱ्यानं माझे आभार व्यक्त केले होते. लय मोठं काम करता वैदू, म्हणजे देवच की. मी आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेलो. अरे, जो जान बचाता है वह अल्लाह ही होता है. तू भी तो अल्लाह का बंदा है. तूने आज मेरी जान बचाई है. इथून पुढे मी ज्याचे ज्याचे प्राण वाचवेन त्यातलं अर्ध पुण्य तुला मिळेल. म्हातारा जे बोलला ते ऐकून मला फार आनंद झाला. पण वेळ काळ याचं भान ठेवणं सुद्धा गरजेचं होतं. इतक्या रात्रीच जंगलात एकटं यायला काय झालं? आज मी टायमाला आलो नसतो तर लांडग्याची मेजवानी झाली असती की. चला आता लवकर, त्या लांडग्याची भावकी यायच्यात. माझ्याकडे एकच बाल आहे. माझी पट्टी बांधून कधीच झाली होती. म्हाताऱ्याला मी जे बोललो ते पटलं असावं. म्हातारा उठण्याचे प्रयत्न करू लागला तेव्हा मोठ्यानं कळवळून ओरडला, या अल्लाह, लगता है चल नहीं पाऊंगा, शायद उठ भी नहीं पाऊंगा. म्हाताऱ्याचं वय आणि जखम बघता म्हातारा उठू शकणार नव्हताच. तेव्हा मीच त्याला म्हणालो, नका जोर लाव, मी घेऊन जातो खांद्यावर तुम्हाला. अरे नहीं बेटा, इतने दूर नहीं ले जा पाओगे. मी 20व्या खालच्या अंगाला मुसलमान वस्तीत राहतो. म्हातारा अंतराचा हिशोब लावत म्हणाला. अहो त्यात काय, म्या घेऊन जाईन, बसा खांद्यावर. म्हाताऱ्याला नाही म्हणायचं होतं पण त्याच्याकडे पर्याय नव्हता. अरे लेकिन मेरा इतना सारा सामान भी तो है. म्हातारा संकोचून म्हणाला, अहो ते बी घेऊ. असं म्हणत मी त्याच्या औषधाच्या पसरलेल्या पिशव्या गोळा करायला लागलो. सगळ्या पिशव्या आसपास पडल्या होत्या. मी गोळा करायला लागलो. थोड्या अंतरावर एक चक्क शाही तलवार पडलेली होती. नक्षीकाम केलेल्या म्यानातली सुरेख तलवार बघून मी म्हाताऱ्याला म्हणालो, ही तुमची आहे का? म्हाताऱ्यानं मान डोलवली. हातात तलवार असून लांडग्याने लचकात वाढला, म्हणजे कमाल म्हणायची की. मी त्या सुंदर तलवारीकडे बघत म्हाताऱ्याला कुत्सितपणे बोललो, अरे बेटा, रीतीनं वापरायला आली का कुठली बी वस्तू हत्यारासारखीच असती आणि चालवता येत नसल्यावर तलवार बी लोखंडाचा तुकडाच की. मी त्या तलवारीकडे प्रेमात पडल्यासारखा बघत होतो. थोड्या वेळापूर्वी इथून लवकर चला, अजून लांडगे येतील अशी भीती मी म्हाताऱ्याला दाखवली होती. पण जेव्हा माझ्या हातात तलवार आली तेव्हा माझ्या मनातली भीती कुठल्या कुठे गायब झाली होती. आता लांडग्यांचा गोतावळा आला तरी मला काहीही फरक पडणार नव्हता. सहजच म्यानातनं तलवार बाहेर काढून 1-2-3 वेळा तिला डावीकडे उजवीकडे फिरवून बघितली. आयुष्यात पहिल्यांदा इतकी चोख आणि धारधार तलवार हातात घेऊन माझी छाती गर्वानं फुगली. सरावासाठी घेतलेली शिरप्या काकाची तलवार म्हणजे अगदी नावाची तलवार होती. काय बीएस तलवार म्हणायची, मी स्वतःशी बोललो, पण ते म्हाताऱ्यानं ऐकलं असावं. राहू दे तुला, आजपासनं ती तलवार तुझी झाली.
त्यांचं ते वाक्य ऐकून मी खुश झालो. खरं काय? म्हातारा हसला आणि म्हणाला, अरे माझ्या जीवापेक्षा तिची किंमत जास्त नाही पोरा. कुठल्या तरी युद्धानंतर अनेक जखमा अंगावर घेऊन विसाव्याच्या माळावर आलेल्या, मरायला टेकलेल्या एका सैनिकाची ही नामी तलवार आहे. त्याला त्याच्या राजाने त्याच्या पराक्रमाचं बक्षीस म्हणून दिली होती. पण त्याचा जीव वाचवल्यावर माझ्याकडं देण्यासाठी ह्या व्यतिरिक्त काही नाही असं म्हणून नको नको म्हणालो तरी ही तलवार त्याने मला दिली. आज तू माझा जीव वाचवला म्हणून तुला देऊन टाकतो. उलट आज ती खऱ्या अर्थानं योग्य हातात पडली याचं मला समाधान वाटते. एक बहादुर सिपाही से दूसरे बहादुर इंसान तक इसने सही सलामत रास्ता तय किया है. म्हाताऱ्यानं तलवारीची सांगितलेली कथा आणि तलवार दोन्हीही तेवढ्याच मोहक होत्या. मी खुश झालो. त्या तलवारीकडे बघत राहिलो. नव्याच्या नादा जुनं विसरू नको. म्हातारा मला भानावर आणत बोलला तसा मला माझा भाला आठवला. अवाचा कसा विसरन, माझ्या बाची एकुलती एक निशाणी आहे ती. असं म्हणत मी भाल्याकडे गेलो. मेलेल्या लांडग्याच्या डोक्यावर पाय ठेवून एकाच दमात भाला उपसला. पुढच्या भागाला लागलेलं रक्त त्या लांडग्याच्या अंगालाच पुसून घेतलं. मी एका हातात तलवार आणि भाला घेतला. दुसऱ्या हातात त्या वैदूच्या सगळ्या पिशव्या घेतल्या आणि म्हाताऱ्यासमोर गुडघ्यावर बसलो. म्हाताऱ्याला खांद्यावर बसण्याचा इशारा केला. म्हातारा कणहत विवळत कसा बसा माझ्या खांद्यावर बसला. अरे इतक्या लांब कसा घेऊन जाशील पोरा? म्हातारा अजून संकोच करत होता. त्याला मी एकच उत्तर दिलं, एकदम घोड्यासारखा जाणार, न थकता न थांबता. म्हातारा विसाव्याच्या माळाच्या पश्चिम दिशेला म्हणजे माझ्या वस्तीच्या अगदी विरुद्ध टोकाला राहत होता. मुसलमान वस्ती तसं आमचं कधी जाणं येणं नव्हतं म्हणून मी म्हाताऱ्याला कधी पाहिलं नव्हतं. चांगलं मैलभर लांब म्हाताऱ्याला मी खांद्यावरनं वाहून आणलं आणि शेवटी त्याच्या घरी नेऊनच टेकवलं. मी दमलो नव्हतो. म्हातारा धापा टाकत होता. अरे तुम आदमी हो या शैतान हो? मला वर बसून दम लागला आणि तू काय नेमकं खातो काय तू? म्हाताऱ्याच्या त्या प्रश्नाला उत्तर देण्याची मला गरज नाही वाटली. मी थकलो नाही यात मला काहीही नवल वाटत नव्हतं. पडण्याच्या भीतीनं म्हाताऱ्यानं माझे कुरळे केस इतके घट्ट पकडून ठेवले होते की पळताना म्हातारा डावा उजवा हेलकावत होता आणि तेव्हा पडायच्या भीतीनं माझे केस ओढत होता आणि त्यामुळे माझे केस तेवढे दुखत होते. मी माझ्या केसातनं हात फिरवत त्याच्याकडे बघून हसलो फक्त. तेवढ्यात आतनं माझ्याच वयाचा एक मुलगा दरवाजा उघडून बाहेर आला. आमचा आवाज त्यांनी ऐकला असावा. म्हाताऱ्याला त्या अवस्थेत बघून तो घाबरला. अब्बू अब्बू क्या हुआ आपको? तो म्हाताऱ्याचा मुलगा असावा. म्हाताऱ्याची अवस्था बघून तो काळजीनं विचारायला लागला होता. म्हातारा त्याच्यावर रागवलेला दिसत होता कारण त्या मुलानं आपुलकीनं विचारलं तरी म्हाताऱ्यानं उत्तर दिलं नव्हतं. म्हातारा काहीच बोलला नाही म्हणून मीच उत्तर दिलं, काय नाही लांडगा चावलाय. अरे कितनी बार बोला अकेले और इतनी रात को जंगल में मत जाया करो. मुलगा बापाच्या काळजीनं बोलला पण म्हातारा त्याच्यावरच बरसला. तो क्या करो सलीम मियाँ, तुम तो आते नहीं हमारे साथ, तुम्हें तो डर लगता है. इसको देखो इसे देखो, लकड़ी के भाले के एक वार से उस जंगली जानवर को ढेर कर दिया इसने, दूसरा वार लगने भी नहीं दिया. देखो देखो इसे देखो, बिल्कुल तुम्हारी उम्र का लगता है, शायद तुमसे भी छोटा हो. शरीर देखो इसका एकदम फौलाद है. जंगल से उठाकर लाया है हमें सारे सामान के साथ. ऊपर बैठकर मैं थक गया और इसे देखो सांस तक तेज नहीं हुई इसकी. म्हाताऱ्याची मुलावर असलेली जुनी नाराजी साफ दिसत होती. कितनी बार बोला जरा कसरत करो. ठीक है कसरत नाही तो नाही, कमीत कमी आमच्याबरोबर बाहेर तर चला, आमचं शास्त्र शिका. 4 लोग ठीक हो जाएंगे, दुआ देंगे और साथ में पैसे भी मिलेंगे. इस उम्र में हमारी बड़ी बड़ी थैलियाँ हमें ही उठानी पड़ती है और जनाब को कुरान पढ़ना है, मौलवी बनना है.
अरे लोगों की सेवा से बढ़कर कोई धर्म नहीं होता। हाँ, ये ध्यान में रखो बरखुरदार। और बीमार को शिफा देने से बढ़कर कोई सेवा नहीं होती। म्हातारा आपल्या मांडीची आग आणि लांडग्याचा राग सलीमवर काढत होता आणि सलीम परक्या व्यक्तीसमोर होणारा आपला अपमान खाली मान घालून ऐकत होता. थोडा वेळ सगळीकडे शांतता पसरली. जखम तो ठीक है ना अब्बू? सलीम म्हाताऱ्याची जखम बघण्याचा प्रयत्न करत बोलला. हाँ, जखम का क्या, 8 दिन में पूरी ठीक हो जाएगी. अपने बाप के इलाज पे भरोसा है ना. म्हाताऱ्याचा राग काही शांत होत नव्हता. जी, अल्लाह पर जितना भरोसा है उतना ही आपके शास्त्र पे भरोसा है. सलीम त्याच्या बापाच्या वैद्यशास्त्रावर किती विश्वास ठेवत होता ते त्याने एका वाक्यात सांगितलं. हां, तो फिर भी नहीं सीखना है. हां, सलीमने आपलं शास्त्र शिकावं आणि आपल्यानंतर आपला वारसा चालवावा असं म्हाताऱ्याला वाटत असावं आणि सलीमला त्याच्यात रस नव्हता असं त्यांच्या संभाषणावरनं स्पष्ट समजत होतं. म्हाताऱ्याचं शास्त्र किती जालीम होतं याचा प्रत्यय मला तिथेच मिळाला होता. मी त्या म्हाताऱ्याची जखम जंगलात पाहिली होती. सुरुवातीला भळभळ वाहणाऱ्या जखमेतून येणारं रक्त आता थांबलं होतं. बांधलेली पट्टी तेवढी रक्तानं ओली झाली होती. मला माझ्या आजीची आठवण झाली. अशीच जखम तिला झाली होती आणि त्यात आजी संपली होती. या म्हाताऱ्यासारखा वैद्य माझ्या आजीला मिळाला असता तर माझ्या बालासुद्धा हा म्हातारा वाचवू शकला असता. मनात उगाचच विचार आला. मला शिकवणार का? मनात आलेला विचार कसलाही विचार न करता मी बोलून टाकला. म्हाताऱ्याला पुढे काही बोलायचं होतं कदाचित, पण मध्येच मी बोलल्यामुळे बाबा माझ्यावर चिडला. क्यों भाई, तुम्हें क्यों सीखना है? तू सैनिक बनायला पाहिजे, वैदू कशाला बनायचं तुला? मला आवडतं शिकायला. मी रोज इथं येत जाईन, तुमच्याबरोबर जंगलात येईन, तुमच्या पिशव्या पण उचलून घेईन, गरज पडली तर तुम्हाला बी. हाँ ठीक है, तुम उठा सकते हो, मालूम है. म्हातारा पुढे काही बोलला नाही. मला वाटलं रागावला असेल, नाही तर तो आपली विद्या मला कशाला शिकवेल. त्याचा जीव वाचवल्यामुळे मला त्यांनी शाही तलवार दिली होती, हिशोब झाला होता. मी हात जोडले, मान खाली घालून निघायची परवानगी घेतली. पढना लिखना आता है? म्हाताऱ्यानं विचारलं, पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर अर्थात नकारार्थी होतं. ठीक है, सलीम सिखा देगा, सिखाओगे ना? सलीम नहीं, क्यों नहीं असं उत्तर दिलं. देख, रोज आने की ज़रूरत नहीं. ये बड़े बड़े लोगों के घर दवाई देनी हो तो तेव्हा येत जा. त्यांच्या घरी आमची दवाई चालते, आम्ही गेलेलं चालत नाही. हां, तुला रोज यायचं असेल तर मी अडवणार नाही. बाकी सलीमसोबत बसून तो शिकवेल ते शिक. हां, पण मला जंगलात जायचं असेल तेव्हा मात्र सोबत यायला लागेल. कधीही जावं लागतं. जंगलाचा कानून आपल्या वेळेप्रमाणे चालत नाही. वनस्पतींना पान, फूल, फळ आपल्या वेळेप्रमाणे येत नाही, तेव्हा आपल्याला त्यांच्या वेळेप्रमाणे जायला लागतं. काळजी करू नको, सगळं शिकवणार आणि नीट काम केलं तर नगद भी दूंगा. म्हातारा म्हणजे रमजान चाचा. रमजान चाचा त्यांचं नाव, जे अर्थात मला नंतर समजलं. सगळे त्यांना काझी बुवा म्हणत. म्हातारा बोलायला फटकळ होता, पण अगदी नारळासारखा होता. पुढे काझी बुवा खूप काही बोलले. मी त्यांच्या प्रत्येक वाक्यावर मान डोलावत होतो. त्या रात्री माझा आनंद गगनात मावत नव्हता. मला लिहिता वाचता येणार होतं. समुद्रकिनाऱ्यावर गोटे गोळा करता करता अचानक परीस हातात लागावा तसा काहीसा माझा भाग्योदय झाला होता. शिक्षण परीसापेक्षा कमी थोडंच असतं. ती सरणारी रात्र आणि उगवू पाहणारा सूर्यनारायण माझ्यासाठी जणू काही तेजस्वी भवितव्याचे दिवस घेऊन येणार होता. त्या रात्री मी म्हाताऱ्याचा जीव वाचवला होता आणि म्हाताऱ्यानं माझा संपूर्ण भविष्यकाळ. शिरप्या काकासोबत धोपटे पाटलांच्या जनावरांची निगा राखायला जायचो. काझीबुवाकडे त्यांची पडतील ती कामं करायचो. त्यांच्याबरोबर जंगलात जडीबुटी गोळा करायला जायचो. ते करताना काझीबुवा मला निरनिराळ्या औषधी वनस्पतींची ओळख करून द्यायला लागले. कुठल्या आजारावर कुठली वनस्पती किंवा त्याचं पान, फूल, खोड किंवा साल काम करतं याचं मला रोज प्रात्यक्षिक मिळत होतं आणि त्यातनं मी शिकत होतो. आजाराचे अनेक प्रकार माझ्या लक्षात येत होते.
त्यांच्यावरची औषधं, त्याच्या मात्रेसकट मी लक्षात ठेवत होतो, कधीही न विसरण्यासाठी. मला काझीबुवाचं वैद्यशास्त्र म्हणजे चमत्कारासारखंच वाटायला लागलं होतं. स्वतःची जखम त्यांनी अगदी 8 दिवसात संपूर्ण बरी करून टाकली होती. दरम्यानच्या काळात त्यांना ताप आला नव्हता, वेदना झाल्या नव्हत्या. काझीबुवा आणि त्यांचं शास्त्र याच्या मी प्रेमातच पडलो होतो. काझीबुवा जादू करत होते, ते आपल्याला शिकवायला तयार आहेत. आपणही पुढे मागे अशी जादू करून दाखवू या विचारानं मी अगदी मन लावून शिकत होतो. इतके दिवस काझीबुवांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणारा सलीम माझ्याकडे बघून किंवा माझ्या सहवासात वैद्यशास्त्रात रस घ्यायला लागला. ते बघून काझीबुवा माझ्यावर खुश झाले आणि अजूनच मन लावून शिकवायला लागले. सलीम माझ्याकडनं बाराखडी गिरवून घ्यायला लागला. लिहायला वाचायला मला शिकवायला लागला. मराठीसोबत उर्दू, हिंदी, फारशी, त्याला येणाऱ्या सगळ्या भाषांचं ज्ञान मला तो देत होता. मी जीवाजीला सुद्धा कधीकधी माझ्याबरोबर घेऊन यायचो. आमच्या तिघांची चांगली गट्टी जमली होती. सलीम आमच्याबरोबर व्यायाम करायला लागला, घराच्या बाहेर पडायला लागला, माणसात मिसळायला लागला. सलीममध्ये माझ्यामुळे घडलेले बदल काझीबुवाला प्रचंड आवडत होते आणि काझीबुवासारख्या गुरुची मेहर नजर माझ्यावर होत होती. डोळ्याच्या आणि जिभेच्या बदलत्या रंगावरनं मला आजार लक्षात यायला लागले. साप विंचू चावल्यावर त्याच्या कामी येणारे उतारे मला देता येत होते. काझीबुवा जिथे जाऊ शकत नव्हते तिथे मी कोणाचं वाटण, कोणाचं चाटण किंवा काढा हे घेऊन जात होतो. त्यांना औषधांच्या मात्रा आणि वर्ज्य अवर्ज्य पथ्य समजावून सांगत होतो. बऱ्या झालेल्या लोकांच्याकडनं काझीबुवाच्या वतीनं दुवा आणि नगद घेऊन येत होतो. त्यातली काही नगद काझीबुवा मला देत होते आणि मी ते घरी आईच्या हातावर टेकवत होतो. दुपारच्या वेळेत काम नव्हतं म्हणून मी घरी गेलो तेव्हा आई घरी दिसेना. आसपास शोधलं पण कुठेच दिसेना. वस्तीवर कोणीही नव्हतं. अचानक लक्षात आलं जोंधळे पाटलाच्या मुलीचं लग्न कार्य आहे म्हणून शिरप्या काका काम करण्यासाठी सुमित्रा काकूसोबत आईलासुद्धा घेऊन गेलेला असणार. जोंधळे पाटलाच्या घरचं लग्न म्हणजे आज सर्व विसाव्याचा माळ तिथे जमा झालेला असणार. जीवाजीसुद्धा तिथेच भेटेल. एकटा घरी काय करणार म्हणून मीही जोंधळे पाटलाच्या वाड्याकडे गेलो. पाटलाच्या वाड्याभोवती एखाद्या सरदाराची छावणी पडल्यासारखं दृश्य होतं. वाड्याच्या समोर भला मोठा मांडव घातला होता. मांडवाला सगळीकडनं आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधलेलं होतं. चहूबाजूनी फुलांच्या माळा सोडल्या होत्या. एकंदर तिथे जमलेल्या लोकांचा पेहराव आणि मी स्वतःकडे आणि स्वतःच्या मळलेल्या कपड्याकडे बघत राहिलो. आपण इथे उगाच आलो असं वाटायला लागलं. निघण्याचा विचार करत होतो तेवढ्या जीवाजी माझ्याकडे धावत येताना दिसला आणि मनातला संकोच मावळला. जीवाजी जवळ आल्यावर मी त्याला विचारलं, आई आली का रे इकडं? हां आली की. आज भांडे घासते सगळ्या बायका. आईनं अशी कामं करू नयेत असं मला वाटायचं पण लग्न कार्यात यायचं होतं आणि काकीला सोबत म्हणून ती आलेली असावी. तू काय करतो? तुला काय काम नाही का? काझीबुवाकडे लागल्यापासून मी जोंधळे पाटलाच्या घरचं काम सोडलं होतं. जीवाजी मात्र इथे शिरप्या काकाबरोबर कामाला होता. आज लग्न कार्य असताना तो बाहेर फिरत होता म्हणून मी त्याला विचारलं होतं. नाही तसं नाही, सगळे जेवले की खरकटं उचलायचं काम आहे तवर निवांत. जीवाजी हसत बोलला. मी सुद्धा त्याच्याबरोबर हसलो. आपल्या नशिबी असंच काम येणार कदाचित हेच त्याला सांगायचं होतं. आम्ही हसत होतो तेवढ्यात वाड्याच्या मुख्य दरवाजाकडनं मोठा गोंधळ ऐकायला आला. आम्ही तिकडे बघायला लागलो. गर्दी होती त्यामुळे नेमकं काय झालं असेल याचा अंदाज लागत नव्हता म्हणून आम्ही गर्दीकडे निघालो. थोडं पुढे गेल्यावर समोरचं दृश्य बघून माझ्या मुठी आवळल्या. उंची पेहराव चढवलेला एक व्यक्ती चक्क शिरप्या काकाला काठीनं मारत होता. मळणीला आलेलं पीठ बडवून काढावं तसा तो काठी काकाच्या अंगावर आपटत होता. सुमित्रा काकू त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्या मागून आईसुद्धा त्याच प्रयत्नात असलेली मला दिसली. कुणीतरी आईच्या केसांना पकडून लांब ढकलून दिलं. एकाने तर काकूच्या पोटामध्ये लाथ मारली. माझ्या डोक्याची शीर फणफणत ताट झाली. रागाच्या भरात मी ओरडलो, काय करताय हे? जीवाजी माझ्या आधीच काकाला सोडवायला गेला होता. काही जणांनी त्याला लाथाबुक्क्या घालून बाजूला पाडला होता. आई, काकू, जीवाजी आणि शिरप्या काकाची ती अवस्था बघून मी मोठ्यानं ओरडत त्यांच्या अंगावर धावलो. धावता धावता अडखळलो. कुणीतरी माझे पाय पकडले होते. मी मागे बघितलं, ती आई होती.
आई आई सोड मला, अगं तो शिरप्या काकाला मारून टाकल. आपला पाय आईच्या हातातून सोडवून घेण्यासाठी मी धडपडायला लागलो. आईनी चक्क माझ्या पायांना मिठीच मारली. खंडू खंडू माझी आण आहे, तुला पुढं जाशील तर. हे बघ खंडू, पुढं जाऊ नको, पुढं गेला तर तुझी आई मेली म्हणून समज. तिने घातलेल्या शपथेचा पायबंद इतका मजबूत होता की मला एक पाऊलसुद्धा पुढे टाकता येईना. माझ्या पायाला पडलेला तिच्या हातांचा विळखा मला का कोणास ठाऊक तोडता आला नाही. एकीकडे तो नराधम शिरप्या काकाला बदडत होता, दुसरीकडे आईनं माझ्या पायाला मिठी मारली होती. मी बेचैन झालो. कळवळून आईला वर उठवलं. शिरप्या काकाची ती अवस्था बघवत नव्हती. त्याच्या अंगावर काठी मोडली तेव्हा त्या व्यक्तीनं चाबूक हातात घेतला आणि काकाच्या अंगावर त्याचे वळ उठवू लागला. ते बघणं मला शक्य होईना. मी जागेवर चडफडत होतो. आईने दोन्ही हातांनी माझं मनगट पकडलं होतं. माझ्या रागावलेल्या चेहऱ्याकडे ती बघत होती. कळवळून मला पुढे जाऊ नको म्हणून सांगत होती. सुमित्रा काकू आणि जीवाजी मारणाऱ्या व्यक्तीचे दोन्हीकडून 2 पाय पकडून माफी मागत होते. काकू रडत होती, विनवणी करत होती. आमची चूक झाली मालक, आमची चूक झाली, मला मारा, त्यांना सोडा. काकाचे कपडे फाटून त्याच्या पाठीचं आणि पोटाचं मांस त्या चापकासोबत निघत होतं. काका मार खाताना गुरासारखा ओरडत होता. ओरडून ओरडून त्याचा आवाज बसला होता. पंचक्रोशीतले बडे बडे आसामी तिथे जमले होते. मी म्हणणारे सगळे तो अत्याचार उघड्या डोळ्यानं बघत होते, पण त्या व्यक्तीचा हात धरायची कोणाची हिंमत होत नव्हती. त्याच्या चारी बाजूला त्याचे सैनिक हातात नंग्या तलवारी घेऊन त्याला जो अडवायला येईल त्याचा समाचार घ्यायला उभे होते. मनात यायला लागलं आईची शपथ मोडावी आणि चापकानं काकाची पाठ सोडणाऱ्या त्या नराधामाचे हात मुळापासनं उपटून काढावे. कितीतरी वेळानं काका ओरडायचा थांबला. सगळेजण शिरप्या काका मेला का काय म्हणून त्याच्याकडे टक लावून बघायला लागले. मी आईनं पकडलेला हात सोडून घेतला. काकाकडे धावत गेलो. तो नराधम मारून मारून थकला होता. भाकर चोरून पळणाऱ्या कुत्र्यासारखा लहाकत होता. जोरजोरात धापा टाकत होता. धापा टाकताना वर खाली होणारी त्याची राक्षसी छाती फोडून टाकावी असं मला वाटत होतं. सगळ्या गर्दीवर नजर टाकत तो बोलला, पाटील, हिथं तुमची काय बी दहशत दिसत नाही. कधी आमच्या गावात येऊन बघा. तो व्यक्ती जोंधळे पाटाला उद्देशून हे बोलत होता आणि त्या व्यक्तीची घाणेरडी नजर काकूवर पडली. अरे तुमची पोटं आम्ही जगवतो, आमची नजर तुमच्यावर पडली म्हणजे तुम्ही स्वतःला नशीबवान समजायचं, असं म्हणत त्या राक्षसानं काकाच्या बाजूला बसलेल्या काकूच्या पाठीत लाथ मारली. मला प्रसंगाचा बोध झाला. कितीतरी कनवाळू नजरेनं मी काकूकडे बघितलं. अकला हे घाण इथनं, मंगल कार्यालयात असले घाण कशाला पाहिजे, असं बोलून तो नराधम धपाधप पावलं टाकत वाड्यात निघून गेला. उचलून घेऊन जा ह्याला लवकर. पाटलानं पुन्हा ह्याला इथं बघितलं ना मुडकं उडवतील याचं, पाटलाचा एक गुलाम रागानं म्हणाला. पाठीत लाथ बसल्यामुळे खाली पडलेली काकू स्वतःला सावरत उठायचा प्रयत्न करत होती. मी तिच्याकडे कितीतरी कनवाळू नजरेनं बघितलं, पण तिने माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं. तिची माझ्यावरून परकी झालेली नजर मला भयंकर बोचली. त्या नजरेचा अर्थ साफ होता. आम्हाला वाचवायला कोणीही आलं नाही, ते सगळे परके होते, तू साधा सोडवायला सुद्धा आला नाहीस. त्या फिरलेल्या नजरेनं मला जागच्या जागी ठार केलं. मेल्याहून मेल्यासारखं झालं. जीवाजी माझ्याकडे रागानं बघत होता. त्याला जेवढा माझा राग आला नसेल त्याहून कैक पटीनं मला स्वतःचा राग आला. मूर्छित पडलेल्या काकांना उठवून घरी घेऊन जायची गरज होती, म्हणून मी आणि दुसरीकडून जीवाजीनं काकाला कसाबसा उठवला. काका उभा राहू शकत नव्हता. जीवाजीला बाजूला करून मीच काकाला सरळ लहान लेकराला आडवं घेतात तसं उचलून घेतलं. घराकडे चालायला लागलो. मूर्छित काकाचे हात खाली लोंबतायत हे बघून जीवाजी कधी ते पकडून चालत होता, तर कधी त्यांच्या पोटावर ठेवण्याचा प्रयत्न करत होता. आमची 4 लोकांची दिंडी गर्दी कापत निघाली. बघणारे बघत होते, दबक्या आवाजात कुजबुजत होते. अरे किती मारले, माणसाने गावात राहावं का नाही असं झालंय. अरे पण इतका मोठा माणूस, त्याला कोण अडवणार. अरे पण जोंधळे पाटलांनी तरी मध्ये पाडायचं ना. शिरप्या जन्माला तरी त्यांच्यासाठीच काम करतोय की, या जगात गरिबाचा कोणी वाली नाही, ध्यानात ठेवा. तेवढ्यात नव्यानं तिथं आलेला एक व्यक्ती बोलला, कोणी केलं हे,
कोणी मारलं इतकं मरोस्तवर, आणि त्या व्यक्तीला कोणी अडवलं कसं नाही? त्याच्या बाजूला उभा असलेला एक जण त्याच्यावर खेकचला, अरे रांजाच्या बाबाजी पाटलाला अडवायची कोणाची माय वेली का? म्हणायला आहे पाटील, पण राजासारखा थाट आहे त्याचा, नंग्या तलवारीनिशी सैनिक आहेत त्याच्याबरोबर, त्याच्या गावात तर लोक मोत्यात त्याच्या पुढं. रांजाचा बाबाजी पाटील हे नाव माझ्या कानातनं तडक डोक्यात जाऊन बसलं. अंगातून एखादी वीज चमकून गेल्याचा भास झाला. त्याचं ते नाव आणि त्याचा तो राक्षसी चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जाता जात नव्हता.